शेतीप्रधान देश अशी आपल्या देशाची ओळख आपण सांगतो, मात्र अस्मानी आणि सुलतानी फेऱ्यात हा शेती व्यवसाय बेभरवशाचा ठरू लागलाय। त्यामुळे या व्यवसायाला जोडधंदा हवाच आणि हा जोडधंदा शेळी पालनाचा असेल आणि त्यातही नवी संकरित शेळीची जात असेल तर तो जोडधंदा राहता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा मुख्य व्यवसाय ठरू शकतो। हो, असंच घडलेलं आहे। कुठे कसं पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी शेळी पालन करतात। मात्र शेळी पालन हा मुख्य व्यवसाय आणि शेती हा जोडधंदा झाल्याचं कधी ऐकलंय? तर ऐकाच काय म्हणतायत नाशिकच्या येवल्यातल्या नगरसूल गावातले पैठणकर। सुरुवातीला त्यांनी गावठी शेळ्यांचं पालन केलं, मात्र अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित जातींचा अभ्यास केला। त्यातून राजस्थानमधील सोजत जातीचा बोकड आणून गावठी शेळ्यांची क्रॉस ब्रीडिंग केली। मूळ आमचा शेती हा व्यवसाय होता, पण शेती परवडेबल नसल्यामुळं हा व्यवसाय आम्ही जोडधंदा म्हणून त्याला केला। पण आज मी तिला शेतीपेक्षा हा मेन झाला। कोणता? शेळी पालनातून जास्त उत्पादन मिळायला लागलं। तर शेळी आता नंबर 1चं उत्पादन आहे आमच्या शेती व्यवसायामध्ये। शेतीपेक्षा तो 2 नंबर गेला शेती, आता नंबर 1 नंबर आहे। पिता पोपटराव पैठणकरांसह शेळी पालनाकडे संदीप वळला। त्याने पारंपरिक शेळी पालनावर अवलंबून न राहता नवनवे प्रयोग केले। विविध जातींचा संकर घडवून त्याने शेळीच्या नवीन जाती विकसित केल्या। पहिल्या प्रयोगानंतर राजस्थानच्या सोजत जातीची शेळी आणि हैदराबादी बोकडापासून त्याने तिसर बीज ही देखणी जात निर्माण केली। हैदराबादचा बोकड ज्या वेळेला क्रॉस केला या माद्यांवरती सोजत जातीच्या, त्यावेळेला तिसरं जे ब्रीड आपलं स्वतःच म्हणता येईल त्याला, तर ते अतिशय सुंदर जन्माला आलं। त्याचे डोळे सफेद आले, नंतर कानाचा वाक, उंची आणि वजन वाढलं, कानानी नंतर स्किनची गुलाबीपणा वाढला, त्याच्यामुळं एकंदर मागणी पण वाढली। तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून चालू तर केला, पण आज शेती याला पूरक व्यवसाय झालेला या व्यवसायात। संदीपच्या प्रयोगातून निर्माण झालेल्या शेळ्यांच्या नव्या जातीमुळे उत्पन्नात भर पडली। आज तिला त्यांच्याकडे 65 ते 70 शेळ्या आहेत। प्रत्येक शेळी मागे त्यांना सरासरी 5 ते 6 हजारांचा नफा मिळतोय। या नव्या जातीच्या शेळ्या उंच बांध्याच्या आहेत। सुंदर डोळे, आकर्षक शरीर रचनेमुळे त्या लक्ष वेधून घेतात। बाजारातही या शेळ्यांना चांगली मागणी आहे। साधारण एक 7 महिन्याची जर पाट जर असेल माझ्याकडे, तर ती जाती 20 हजारांपर्यंत, 18 ते 20 हजारांपर्यंत त्याची कॉस्ट होती। आणि जर नर जर असला तर तो 28-30 हजारांपर्यंत लागवडीला जातो। आता ही किंमत त्याच्या सुंदरतेवर अवलंबून असते। सर्व नग त्या भावात जाता असातला भाग नाही, पण मग सरासरी 18-19 हजारापर्यंत प्रत्येक जनावर हे जातं माझं छोटंशी पिलू जन्माला येतं। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय अनेकदा बेभरवशी ठरतो, त्यामुळे पूरक व्यवसाय करायलाच हवा। त्या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लागेल। कदाचित पैठणकर पितापुत्रांसारखं यश मिळालं तर शेतीच दुय्यम व्यवसाय ठरेल। नाशिकच्या येवल्यातून संतोष बटाव आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।